शिकायला बसतं हसते सगळ्या गावात अति येऊन मरते मग त्याला वाटते याचं कीर्तन फेल झालं पाहिजे मग घरी जाऊन एकटंच हसते तुला त्याची बायको म्हणते बाबू हे मॅच झालं हे लवकर पागल खाण्यातली अबे जीवन काय पुन्हा पुन्हा आहे काय लोक हसत नाहीत राजो अरे कुठे पाहिलं स्वर्ग नरक कोण पाहिलं हेच काय राजो स्वर्ग अबे तुकडोजी महाराजचं नाव अमर झालं या स्वर्गात गाडगे महाराजचं नाव अमर झालं या स्वर्गात उद्धव बाबाचं नाव अमर झालं या स्वर्गात म्हणून हसला पाहिजे ना किती दिवस राहा लागते हो काय 300 वर्ष जगते काय माणूस 50 वर्षाची काय 70 वर्षाची तर गॅरंटी नाही काका कुठे लोड घेता जाऊ द्या बोलली तर बोलली एक दिवस कापू काय टेन्शन घ्या लागते माणसाला वाटेल येत नाही तर जे लोक हसत नाही जे लोक बोलत नाही ते लोक लवकर मरत असतात आधी आज पाहिजे नाही तर उद्याच या नंबर आधी रघुपती राघव माझ्या मला आनंद वाटून राहिला तुमच्या गावात काय तशी तारीख केली का नाही रे बाबा पंखा चालू केला का माझ्यासाठी बंद करा हे महाराज लोक जास्त पैशात पडले लाल झाले कंबोर झाले बंद करा दादा तुकडोजी महाराजला भजन केलं रात्री दिवस तुकडोजी महाराजला भजन केलं नाही तर काही जण भजन करतात केसही नाही घालू देत केस भजन राज पंकाशी तर भजन करते त्याचा पैसे भजन याचा भजनाचा आवाज कमी ज्याच्या घरचं भजन आहे तुम्ही झोपून राहिले याच्या भजनाचा आवाज कमी त्याला होऱ्याचाच जास्त अरे रात्रंदिवस तुकडोजी महाराजचं भजन केलं रे बाबा तरुणांसाठी अरे आपली भडकला योद्धाचा तुळाची होऊन बशी तरुण सोनी रक्त नवसळे नौजवान सैन्यामध्ये भरती व्हायला देशासाठी धर्मासाठी अर्पण करू मेरा तर तू शहीद होशील तुझी देशावरती मेरा तर तू शहीद होशील तुझी देशावरती भारत माता की जय प्राणपणी झालो बोलो मजा येऊन राहिली का किती पर्यंत चालतो कीर्तन त्याच्या पुढे राठोर काय मग चालते ना मला राठोर तू काय फुकट आला असशील काय पैसे घेतले तुझ्या एकदम आनंद वाटला आणि भाऊ एक माणूस बोलायला पटला ते मला फोन केला मला वाटतं अध्यक्ष साहेबच होते आपले मोहन भाऊ ते म्हणाल हो भाऊ आपल्याला अध्यक्ष प्रत्यक्ष म्हणू नको मी म्हटलं तुम्ही अध्यक्ष अध्यक्ष नाही मी मधुराव म्हणे नाही तुम्ही अध्यक्ष भाऊ आनंद वाटला मी त्यांना फक्त असं म्हटलं होतं मला ऍडव्हान्स पाठवा भाऊची मी बिना ऍडव्हान्सचा कोण जात नाही मी जळगावला गेलो फायदा दादा चालू द्या मी जळगावला गेलो काय बापू पण तर तुम्ही ऍडव्हान्स आलेला नव्हता नको एवढे प्रेमान आहे आम्ही तर तुम्हाला फोनही नव्हता गेला म्हणे तर ती स्टेज नाही साऊंड नाही काहीच नाही या भाऊने म्हटलं भाऊ मला ऍडव्हान्स पाठवा ते महाराज ते भाऊ म्हणत हो भाऊ
मी तुमचे गुरु आलेला सत्यपाल महाराजले फोन लावला पण माझी यायचं आणि त्याचे संबंध हो म्हणे तू जाय तो माणूस दिल खुलाच आहे अबे दुसऱ्या राज्यात राहायचे म्हणे पण गावाला एकत्रित ठेवते भाऊ. अरे तुकडोजी महाराज भजन लिहिलं रे बाबा माणसे माणूस द्या मज माणूस द्या हो भीक मागता प्रभू दिसला हो प्रभू दिसला हो हो माणूस द्या मज माणूस द्या हो माणूस द्या मज माणूस द्या हो भीक मागता प्रभू दिसला हो प्रभू दिसला. अरे माणसंच कोणी भेटून राहिले 125 कोटी जनता झाली दर दिवसाने 1000 पैदा होऊन राहिले माणसंच नाही चांगले भाऊ माणसं कमी राहतात पण चांगले माणसं झाले पाहिजेत रे बाबा. तुकडोजी महाराज गाडगे महाराज शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले हे माणसं जगाच्या समाजासाठी झटले म्हणून यांचे भाऊ कोणते तरी मोठे कार्य होतात. भाऊ दादा सांगाले जसं आहे तसं चाललंय जास्त मोठं घातलं की मोठं होते बोला. अरे ते इथं काय म्हणते तुम्ही काय हसता मावसा काय नाही हसता अहो त्याची काय मावशी एक लेकरू असलं तर कोणी कपडे आणते कबड्डीची टीम असली तर मला सांग तू क्रिकेटची टीम जर असली तर कोण आणते हो बाई पाहुणा येत नाही त्याच्या घरी दोघे म्हणते का दादानं पकडले तर 120 जातात तसंच घ्यायचं. हाल मध्ये आवाज खोलत नाही कोण खोलता येत नाही कारण आवाज रिटर्न येते. हे लेकरच होत 1 2 3 4 5 6 7 मैकले आवाज सारखा द्यावा लागते भाऊ. आपण कुणा साऊंडवाल्याने बोलत नव्हतो ते काम आहे खायला लागतात भाऊ ते म्हटलं दिन मामाई घेऊन द्या लागते त्याला अधिकाराने नाही जात त्याच्या एक कीर्तनकार असा साऊंड आलेला बोलला तुमचा साऊंड असा तुमचा साऊंड असा हो म्हणे तू ठरवल्या बायकोबाची गाजो ती चलत नाही म्हणे ती त्यापासून भाऊ आपण कोणाला बोलत नसतो विनोदाच्या शैलीतून खजिरीची कला मांडतो बोललो कोणी रे हो थांब ना कोणाकडे काय माहिती हा ना बरोबर सगळ्या गावाचा सत्यानाश केला भाऊ 1 नंबर गाव आहे तुमचं गावाचं नाव भाऊ लोही लोही 1 नंबर. आणि तुमच्या गावापाशी मी आलेला भाऊ तरनोडीला आलो मला वाटते साथे पडलाही माझा भाऊ 2017 ला कार्यक्रम झाला होता आणि गाव पाहून आनंद झाला. अरे एका गावचे लोक नाहीत आले रे बाबा उद्धव बाबाच्या दरबारात आज एका गावच्या का अरे कोणी कोण्या गावचं आलं कोणी कोण्या गावचं आलं बाबर सांगलवाडी से लेकर तरनोडी तक तरनोडी से लेकर कारखेड़ा तक कारखेड़ा से लेकर साथे पड़ से लेकर उमरना तक नखे गांव से लेकर फुगांव तक फुगांव से लेकर कारंदा तक कारंदा से लेकर रोही तक रोही से लेकर आको तक मुझे प्यार करो बाबा का दर्शन किया करो प्यार करो मुझे प्यार करो काही बाय म्हणत असतील म्हाताऱ्या जुन्या याचा अभंग कोणता होता हो बाई आजी हा अभंग नाही बाई हा दबंग होय असंच पाहिजे या काळात असं करशील नाही तर लोक बसत नाही जागीच दिवस घेतात. रामकृष्ण हरी 10 मिनिटात बाल्याची माय घरी बाल्याची माय घरी गेली की बाळाचा बाप काय थांबते का ती शक्तिमान मावशी तुला कृपा करून तुझ्या पाया पडतो तू फक्त कीर्तनातून उठू नको तू उठली की सत्यानाश झाला मा कीर्तनाचा तू उठली नाही की मावसा सकाळी 6 पर्यंत येतीच बसते आणि गेला घरी कदाचित तर बसील कोपऱ्यात बाबा येते घरी रामकृष्ण हरी बाबा येते घरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी बाबा येते घरी बाबा तू उठू नको मावला तुम्ही उठल्या की कीर्तन
मजा केली. बाबूराव राजे बायाची संख्या किती मोठ्या बाया आहेत. माणसं माणसं आहे पण त्याची तुमची चालती आहे ना बाई. तुम्ही काय साधारण महिला का आता साधारण बाया का तुम्ही. मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी हा बाप्पा माई लाडकी बहीण. पण मजा येऊन राहिली रे बा. अरे बाबा 1500 भेटून राहिले पण माझ जवळ खुश करणं. माझ जवळच्या कापसाला भाव देणं सोयाबीनले भाव देणं. जवळ झाला बहीण झाली लाडकी जवळ झाला भिकार. अरे कापसाले भाव द्या सोयाबीनले भाव द्या राजू. पण माया मागल्या तुमच्या भारा पडतो खूप संख्येने आल्या. तुम्ही आल्या की लोकसंख्या वाढते. एका बाई माग 3 चॅनल बसत आहे. कमाल आहे बाई. आणि तुमची काय साधारण महिला काय. अगं बाई राष्ट्रपती महिला बाबर देशाची कोण आहे महिला आहे. महिला तेच नव्हे खासदार महिला आहे आमदार महिला आहे गावची सरपंच महिला आहे. माणसं बैला ऐसा करेंगे वैसा करेंगे घरी जाऊन लसण फुलेंगे. भिलाची नाकी निघाली नागोबा डुलाया लागला. भिलाची नाकी निघाली नागोबा डुलाया लागला. हे मावसा म्हणती नक्की हा मायचे इकून आहे. पैसे आले थांबा. अरे बाबा रे 500 श्रीकांत दादा वामनरावजी जागल गुप्ता अंदर में काय हो. श्रीकांत दादा मोरे कारखेडा यांच्याकडून भाऊ 501 रुपये देणाऱ्याला देत राहा घेणाऱ्याला खिचात घाला. देत राहा. एक नंबर काम आहे भाऊ. आणि ऑटो आल्यात मला वाटते ते माय आय लव्ह यू करत जायचं ना मला इंस्टाग्रामवर. एक नंबर चालले का भाऊ. मजा येते भाऊ. आणि तुकडोजी महाराजचा विचार गाडगे बाबाचा विचार तरुणांपर्यंत जावा हे माझं ध्येय आहे. बसलाच कशाला आळशी बनायला. अरे चाल पुढं देशाचं काम करायला. हो बाल पुढे जात काम करायला. हो बाल पुढे जात काम करायला. हो बघा करायला. आधी बनायला. आधी बाबाचा धंदा होता बिकेचा. बाबाचा धंदा होता बिकेचा. काळ गेला येण्या पोपटला गायचा. तो काळ गेला रे पोपट गायचा. उगाच फिरू नको नाचला. नाचला उगाच फिरू नको नाचला. भजन कमी म्हणा हे उठून जातील घरी. चाल पुढे हा भजनाचा मान नाही मागचा. हे गौतमीचे फॅन आहे. मला काढते कुठेही वाटून झालं नाही का आपला माल नाही फेकून राहिला रे हा. आम नेतो बाबू तुला शहरात पर्यंत. बस ना तुझे फाउंडेशन फिट नाही झालं का. फेविस्टिक लावा लागते का खालून कुठे चालला. कुठे कोणापाशी थांबरे राहू दे ना. सगळ्या लोहीचा सत्यानाच केला. जे काम करतात तेही नाव बोट ठेवतो ना. ते पैसे खातात म्हणून नाव फिरतात. बदमाश आहेस ना तू लोकहीच्या नजरेत तेच बोलून राहिला. जे कार्यकर्ते काम करतात त्याच्यातही बोटं घालते. पंगत एकही वाढत नाही. इकडे वाढा तिकडे वाढा इकडून वाढा. त्यांना मला शांतपणा कमी करा. हातात बकेट घ्या कोणालाही वाढा. बुंदी आणलो रे बुंदी त्या बापाची वेळ काय बुंदी वर्गणी किती दिली 1 रुपया नाही. डब्बा घेऊन सगळ्या पाहुणेले घरच्या जेवण बोलू नको रे. सरळ बसले तुझ्याकडून डोक्यावर हात ठेवला. सगळ्या भारताचं कर्ज तुझ्या अंगावर आहे असं करून राहिले. लहान पोरं खूप मजेशीर असतात रे बाबा. तेव्हा घरची फुलं असतात. मी त्यांना समोर का बसवलं मावशी. लय मोठा उद्देश आहे माझे लहान पिसं समोर का बसवलं समोर. यायची जमीन उपसोप आहे मावसा. जे पेराल ते उगवते. जे पेराल ते उगवते हो बाबा. मोठ्या माणसाच्या जमिना फिरू बट्टर झाल्या बट्टर. मंदिराच्या पायऱ्या झिजल्या पण तोंडातली पिढी काही बंद झाली नाही. राम राम म्हणून मुख्य माणसं लय चालू आहे. लय चालू. जय भीम
म्हणतील तंबाखू खातील, सलाम अलैकुम म्हणतील पिस्टाला तोडतील. महापुरुषीचं नाव घेता तुम्ही तसं वागत ना, राम राम म्हणते भावाची इस्टेट टाकते. आपण त्या राम हवेत म्हणून लहान लहान पोरं समोर पाहिजे. मी स्वतः नाही बसतो त्यांना. अरे बाबा, एवढा मोठा स्वराज्य निर्माता मा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायाच्या कीर्तनात जाऊन बसायचे त्या काळात. अरे गाडगे महाराजच्या कीर्तनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाऊन बसत होते. म्हणून नीतिशील झाले भाऊ. अरे हे लहान लहान पोरं उद्याचं भारत आहे, कारण उद्याचे छत्रपती शिवाजी महाराज या लहान लहान पोरेत बसलेले आहेत. उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लहान लहान पोरेत बसलेले आहेत. अरे उद्याचे ज्योतिबा फुले या लहान लहान पोरेत बसलेले आहेत. उद्याचा खासदार, उद्याचा आमदार, उद्याचा राष्ट्रपती, उद्याचा सरपंच या लहान लहान पोरेत बसलेला आहे. लोईचा सत्यानाश करणारा याच्यातच बसेल. त्यांना सत्यानाश न करा म्हणून मला या मोहन भाऊ गिरींनी फोन केला की महाराज आमच्या गावात प्रबोधन हो, आणि लहान लहान पोरं बदलले पाहिजे गो, आणि हे लहान लहान पोरं उद्याचं भारत आहे. की खूप पडो बच्चों को विद्यादान है, कल का भारत आज की संतान. तुमच्या गावात तारीख तशी नाही दिली रे बाबा. अरे उद्धव